ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानाम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे संभवामि युगे युगे संभवामि युगे युगे। जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येईल, जेव्हा जेव्हा धर्म वाढेल, तेव्हा तेव्हा सज्जनांच्या रक्षणासाठी, दुष्टांच्या संहारासाठी, धर्माची स्थापना करण्यासाठी मी युगानुयुगे जन्म घेईन। अशीच काहीशी परिस्थिती जेव्हा या महाराष्ट्रात निर्माण झाली, 350 वर्ष हा महाराष्ट्र अंधारात, आणि हाच अंधकार दूर करण्यासाठी एका युगपुरुषाने जन्म घेतला। याच युगपुरुषाच्या पराक्रमाची, सामर्थ्याची आणि स्वराज्य स्थापनेची लहानशी गाथा आपल्या समोर सादर करीत आहे। महाराष्ट्राचा सुखाने नांदत असताना एक दुष्ट काल यवनाची वक्रदृष्टी महाराष्ट्रावर, महाराष्ट्र परकीय स्वारांच्या टाचेखाली भरडला जातो। अपहरण, अपमान, जुलूम, जबरदस्ती, अन्याय, अत्याचार, मंदिरांची तोडफोड, स्त्रियांची, धनधान्यांची लुटालूट थांबता थांबत नव्हती। जेव्हा आपल्याच घरात गोठ्यातली गाय आणि घरातील माय असुरक्षित होते, तेव्हा घरातलाच अंधकार मनात घर करून बसतो। अशा वेळी साधू, संत, लहान, थोर, लेकी, बाई अवघा महाराष्ट्र देवाला गाराणं घालतोय। अरे जेजुरीच्या खंडोबा, पंढरपूरच्या खंडोबा, तुळजापूरच्या भवानी आई, दारुगड, दारुगड आई, दारुगड। सरते शेवटी देवानं गाराणं ऐकलंच। शालिवन शके 1551 शुक्ल नाम संवत्सर उत्तरायण शिशिर ऋतू फाल्गुन वद्य तृतीयेला सायंकाळी शुभ लग्न उदित असता कलियुगातील नरसिंहाचा, ग्रहमंडलातील सूर्याचा, नक्षत्रातील ध्रुवाचा, या सम छत्रपती शिवरायांचा शिवनेरीवर जन्म झाला।
गोष्टी सांगायला सुरुवात केली, ज्यामधून धर्म अधर्म सत्य असत्य न्याय अन्याय यातील फरक शिवबांना समजू लागला. तसेच शस्त्रास्त्र व शास्त्र या शिक्षणासाठी शहाजी राजांनी अनेक कर्तबगार माणसे नेमली, जसे की दादोजी कोंडदेव, बाळकृष्ण पंत, रघुनाथ पंत, शामराज पंत अशा अनेक कर्तबगार माणसांच्या नेतृत्वाखाली महाराज बालवयापासूनच घडू लागले. एकटे नेतृत्व कधीच साम्राज्य उभे करू शकत नाही. त्यासाठी तशी कर्तबगार माणसे निष्ठावान मावळे घडवावे लागतात. शिवरायांनी असे सवंगडी त्या वयापासूनच पारखायला सुरुवात केली. तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, यसाजी कंक, सूर्याजी काकडे, बाजी जयजे आणि अशा अनेक सवंगड्यासमोर शिवबांनी शपथ घेतली स्वराज्याची, शपथ घेतली स्वराज्याच्या बांधणीची. आम्ही मराठे यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. राष्ट्रभावनेने संघटन करून देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत. देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत. स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वराज्य स्थापन करीत आहोत. यात तू आम्हास यश द्यावे. हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा. रायरेश्वरासमोर शपथ घेतली आणि स्वराज्याची घोडदौड सुरू झाली. तोरणा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले. पुढे मुरुंब देवाचा डोंगर, कुवारी गड, सुभान मंगल, कोंडाणा, शिरवळचा किल्ला, पुरंदर आणि 12 मावळ स्वतंत्र झाला. पुढे राजांनी पराक्रमाने जावळी देखील घेतली. परंतु त्यानंतर स्वराज्यावर ओढवले भले मोठे संकट. ते संकट म्हणजे अफजल खान. शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, भाल्या भाल्यांना फुटला घाम. याला कोण घालील यस्सेने दरबारी कुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बर का. नजर येत तिच्या अंगार, दरबार झाला गपगार. कोणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, हम लाएंगे शिवाजी को. हम त्यानं विडा उचलला. नवतेचं अफजल खाने, या नवतेचं अफजल खाने जिता जागता जणू सहिताने. कान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून.
आपला जीव मोलाचा आहे. खानाचं सैन्य अफाट आहे, त्याच्यासमोर आपला टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जाऊ. काय म्हणालात रायबा? मासाहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा, शिवा केवळ आमचा पुत्र नाही, तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा त्यो छावा. बाळासाहेब आपला पुत्र आणि मराठी मुलकाचा स्वाभिमान विजयी टिळा लावूनच परत अशा वाघिणीचा त्यो छावा. गनिमाला कसा ठेचावा, डोक्यात नेहमी कावा, भेटीचा झाला सांगावा. खानाच्या भेटीसाठी महाराजांना एक शानदार शामियाना उभारला होता आणि अशा शामियान्यात कान डौलत डुलत आला, कान डौलत डुलत आला. सय्यद बंडा त्याच्या संगतीला, सय्यद बंडा त्याच्या संगतीला, शिवबाच्या संगती महाला. राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ आओ शिवाजी, आओ हमारे गले लग जाओ. खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खानानं अभिमान मान्या, खानानं अभिमान मान्या. कट्यारीचा वार त्यानं केला, कट्यारीचा वार त्यानं केला. खरं खरं आवाज झाला, खरं खरं आवाज झाला. चिलखत होतंय अंगाला, चिलखत होतंय अंगाला. खानाचा वार फुका गेला. खान येडपाडला. इतक्यात महाराजानं पोटामंदी पिचवट केला, पोटामंदी पिचवट केला. वाघनं खाचा मारा केला, वाघनं खाचा मारा केला. टरा टरा पडलं पोटाला, त्याला गेला खानाचा कोटा. भाई रे आवाजी, भाई रे आवाजी. यांनी प्रचंड फौज घेऊन पन्हाळ्याला वेढा पण शक्तीपेक्षा युक्ती महत्वाची असते. महाराजांनी शिवकाशीला बोलावून घेतलं आणि विचारलं, शिवा आमचं रूप घेऊन सिद्धीला भेटायला जातोस? आणि शिवा म्हणाला, वही महाराज जातो की. आणि मग काय घडलं? काय रात्रीच्या बैल प्रहरास रात्रीच्या बैल प्रहरास दास सुमरास गड उतरण्यास शोभ आणली तो माझी संगती. पावसानं ओली झाली धरती, रात अंगारी मागून जाती. दुसऱ्या पालखीत शिवा काशी डोंगर ठरून प्रवास झाला राजा. दोन दिशेला दोन पालख्या गेलेल्या आहेत. त्यापैकी एका पालखीला खानाच्या सैन्यानं गळाला घातलं. पालखीतनं शिवाला बाहेर काढलं, सिद्धी समोर बसवलं. तोवर बातमी आली, हुजूर हुजूर शिवाजी भागला, शिवाजी भागला. आणि कळालं सिद्धी. त्याने गळ्यातून तलवार काढली, शिवाला खाली. सच बता तू कोण है, वरना मारा जाएगा. शिवा हसला आणि म्हणाला, अरे जन्माला जरी शिवा काशी म्हणून आलो असलो तरी मरताना शिवाजी महाराज म्हणून मरतोय. हे भाग्य काय कमी आहे का? आणि कळालं सिद्धीची तलवार चालल्या गेली आणि शिवा संपला गेला. पलीकडे भाजीला गदापूरची खंड गाठली आणि भाजी म्हणतायत, राजू आता येळ करू नका. तुम्ही निम्मी फौज घेऊन विशाळगडावर गेला व्हा. आम्ही खिंडीत राहून शत्रूंना अडवून धरतो. राजे म्हणतायत, नाही बाजी, जीवाची बाजी लावून आपण इथे आले. आता जे होईल ते मिळून करू. आणि राजे म्हणतायत, नाही लाख दिले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. राजा लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. आणि मग त्या खिंडीच्या तोंडाला काय प्रकार झाला? काय काय उभा राहून बाजी खिंडीला करी शिवराला. गुरुपीठनं धावत तोंड धावत द्यावं ईश्वराला. भारत
सुरक्षेसाठी कोंडाण्यासारखे बळकट किल्ले आपल्याला घ्यायलाच हवेत किंवा राज सौराज्य परीस मोठं मंगल कार्य कंच आम्ही असताना राज चौथा कोंडाण्यावर जाणार आगीत उडी घालणार वाघाच्या तोंडी मार देणार आमचा उपयोग काय वटांवर या मुठमुठ मिशा कशाला या पराती एवढ्याला छात्या कशाला हे मुदगलावानी टणक दंड कशाला ही मजबूत मंदिर कशाला मिशांना पेळ भरायची अवसार नाही ते काय कोंडाला घेतल्या बिगर माझ्या घरातलं मंगल कार्य होणार नाही कोंडाण्याचं पान म्याच उचलणार राज आधी लगीन कोंढाण्याचं मंदिर आहे पाहिजे तुमच्यासारख्या मोगलांच्या गुलामांना हे कधीच समजायचं नाही कसा राज्याचं शिवाजी राजांचं भागव्याचं रक्षण कराया आम्ही मराठे छातीचा कोट करून वाव तुमचं वंगाळ हा सौराच्या पातूर पोचस्तवर उकळून टाकू आम्ही साडेतीनशे वर्षाच्या काळरात्रीनंतर अरुणोदय झाला. भगवंतांनी दिलेला शब्द खरा झाला. हिंदवी स्वराज्य स्थापन करणारा, यवनांची पीडा नष्ट करणारा जाणता राजा राज्याभिषेकासाठी सज्ज झाला.